आकाशवाणी नागपूर. मेधा नांदेडकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे. भारतीय संविधानाने 18 वर्षांवरील प्रत्येक नागरिकाला मतदानाचा अधिकार दिला आहे. मतदान हे आपलं राष्ट्रीय कर्तव्य आहे. तरी देखील नागरिक मतदानासाठी उदासीन दिसून येतात. अशा नागरिकांना मतदानासंदर्भात जागृत करण्यासाठी मोठ्या संख्येत बाईक रॅलीत सहभाग नोंदवत मतदानाचा जागर करावा असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात येत आहे. बाईक रॅली कार्यक्रमात नागपूर विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिद्री, नागपूर पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल, मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर अभिजित चौधरी प्रामुख्यानं उपस्थित राहणार आहे. रविवार 17 नोव्हेंबर रोजी सकाळी 9:30 वाजता नागपूर महानगरपालिका मुख्यालय सिव्हिल लाईन्स येथून रॅलीला सुरुवात होईल आणि मनपा मुख्य कार्यालय इथं रॅलीचं समापन होईल. भारतीय जनता पार्टीच्या वतीनं विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात माझा बूथ सर्वात मजबूत या अभियानाअंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे येत्या शनिवारी 16 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रातील भाजपाच्या सुमारे 1 लाख बूथ प्रमुखांशी नमो ॲपच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीनं संवाद साधणार आहेत. शनिवारी सकाळी 11:30 वाजता या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. माझा बूथ सर्वात मजबूत या विशेष संवादात बूथ प्रमुखांना नमो ॲपच्या माध्यमातून आणि ऑनलाईन पद्धतीनं सहभागी होता येईल. भंडारा जिल्हा प्रशासन मतदानाची टक्केवारी वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. नवमतदारांनी मतदान तर करायचंच आहे, शिवाय त्यांनी कुटुंबातील इतर सदस्यांना देखील मतदानासाठी प्रवृत्त करावयाचं आहे. मतदानाच्या दिवशी जास्तीत जास्त मतदारांनी घराबाहेर पडून मतदानाचा हक्क बजवावा असं आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉक्टर संजय कोलते यांनी आज केलं. विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे स्वीप उपक्रमाअंतर्गत विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. याचाच भाग म्हणून भंडाऱ्यात आज वॉक फॉर डेमोक्रेसी या रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. भारतीय उत्कर्ष मंडळद्वारा संचालित उत्कर्ष विद्यामंदिर खापरीद्वारे बालक दिन तसंच उस्ताद लहुजी साळवे जयंतीनिमित्त मतदान जनजागृती अभियान राबवलं. त्यानिमित्त विशेष रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. वर्ग 7 ते 10वीच्या विद्यार्थ्यांनी खापरी पुनर्वसनमध्ये मतदान घोषवाक्य आणि जागृती गीत सादर केलं. यावेळी 9व्या वर्गाच्या विद्यार्थ्यांनी मतदान जनजागृतीसाठी पथनाट्य देखील सादर केलं. निवडणूक आचारसंहिता काळात 50,000 रुपयांपेक्षा जास्त रक्कम सोबत बाळगणं आणि त्याची वाहतूक करण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत. वर्धा जिल्ह्यातील निगराणी पथक आणि पोलिसांनी काल हिंगणघाट आणि वर्धा विधानसभा मतदारसंघात केलेल्या कारवाईत तब्बल 23,21,110 रुपयांची रोकड जप्त केली आहे. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात सुरू असलेल्या आव्हान चान्सलर्स ब्रिगेड या आपत्ती व्यवस्थापन शिबिरात आज आपत्ती प्रसंगी इमारतीवरून तातडीनं कसं उतरायचं याचं प्रात्यक्षिक NDRF पथकाकडून विद्यार्थ्यांना दाखवण्यात आलं. कुलगुरू डॉक्टर मिलिंद बारहाते यांनी स्वतः 50 फूट उंच इमारतीवरून रॅपलिंग करून विद्यार्थ्यांमध्ये अधिक ऊर्जा भरली. विदर्भात हळूहळू थंडीत वाढ जाणवू लागली असून पूर्व विदर्भातील गोंदिया जिल्ह्यात गेल्या 24 तासात 14.8 अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद करण्यात आली. त्यापाठोपाठ नागपूर इथं 15 अंश सेल्सिअस इतकं किमान तापमान नोंदवण्यात आलं. तर चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ या सर्व जिल्ह्यांमध्ये किमान तापमान 15 ते 16 अंश सेल्सिअस दरम्यान होतं. प्रशासनातर्फे BLO अर्थात मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत नागरिकांच्या घरापर्यंत पोहोचून मतदार चिठ्ठीचं वाटप करण्यात येत आहे. या वाटपादरम्यान जर काही नागरिकांना मतदार चिठ्ठी मिळाली नसेल तर त्यांना आपल्या बूथ लेव्हल ऑफिसरशी संपर्क करता येईल किंवा व्होटर हेल्पलाईन ॲपवर जाऊन व्होटर सर्व्हिसेसमध्ये नो युअर पोलिंग स्टेशन डिटेल्समध्ये जाऊन आपला व्होटिंग कार्ड नंबर टाकून माहिती करून घेता येणं शक्य आहे. सर्व नागरिकांनी 20 नोव्हेंबर रोजी मतदान करून जागरूक नागरिकाचा हक्क बजावण्याचं आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आलं आहे. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. नमस्कार.